नमस्कार, हरिओम. मी पंडित चैतन्य गुरुजी कर्मकांड दर्शन या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओ आहे नवग्रहांमध्ये सर्वात कुख्यात अशा ग्रहाविषयी. आता हा कुख्यात ग्रह मात्र कोण, तर तो ग्रह म्हणजे शनी ग्रह. आता हा जो काही शनी ग्रह आहे हा सर्वत्र कुख्यात कशासाठी, तर त्यांच्या साडेसातीसाठी आणि ते जे कठोर असा दंड देतात जातकास त्या दंडासाठी. मात्र आता या सर्व दंडांपासून आपला बचाव कसा होईल त्यावरती काही मोजके घरगुती उपाय आहेत. ते उपाय असे की शनिवारी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. आता ते काळे तीळ तुम्ही चमच्याभरही टाकू शकता, चिमूटभरही टाकू शकता, ते तुमच्यावरती आहे. त्याच पद्धतीने शनिवारी काळ्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. गडद निळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. मात्र हे लक्षात ठेवायचं, जर का तुमच्या घरामध्ये कुलदेवीला काळे कपडे चालत नसतील तर तुम्ही डार्क निळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. त्याच पद्धतीने शनिग्रहाचा गायत्री मंत्र आहे, त्याचे तुम्ही पठण करू शकता. ओम भगभवाय विद्महे मृत्युरूपाय धीमहि तन्नः शनिश्चरा प्रचोदयात्. आता या मंत्राचं तुम्ही यथोचित पद्धतीने पाठ करू शकता. मात्र ओम लावणे किंवा गायत्रीचं पठण करणे हे फक्त त्यांनाच अलाउड आहे ज्यांनी जानवं घातलेलं आहे आणि ज्यांचा यज्ञोपवीत संस्कार झालेला आहे, त्यांनीच हा मंत्र उच्चारण करायचा आहे. तदनंतर अजून एक बीज मंत्र आहे. ओम प्रां प्रीं प्रौं सः शनिश्चराय नमः. आता हा बीज मंत्र आहे, त्यासोबतच प्रणव म्हणजेच ओम सुद्धा त्यांच्याशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. त्यामुळे जर का तुम्ही गुरुदीक्षा घेतलेली आहे, मंत्रदीक्षा घेतलेली आहे तरच तुम्हाला हा जो काही मंत्र आहे या मंत्राचं पठण करायचं आहे, अन्यथा तुम्ही श्रवण करू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही शनी चालीसा, शनी स्तोत्र, शनी कवच इत्यादींचे पठण किंवा श्रवण करू शकता. आणि यात सर्वात वरती जर का कोणते स्तोत्र असेल तर ते आहे दशरथ कृत शनी स्तोत्र. तर हे जे काही दशरथ कृत शनी स्तोत्र आहे हे अतिशय प्रभावी आहे शनी दोषावरती. त्याच पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही शनिवारी संध्याकाळच्या वेळेला शनी मंदिरात जाल त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही शनी मूर्तीच्या बरोबर समोर उभे राहणार नाही. शनी देवांची जी काही मूर्ती आहे ती मूर्ती पूजा निषिद्ध आहे. मग आता त्यांची पूजा करणार कशी, तर त्यांचा जे काही स्वरूप आहे ते एका दगडाच्या स्वरूपात, एका शिळेच्या स्वरूपात त्यांचं जे काही पूजन असतं ते करायचं असतं, किंवा यंत्राच्या स्वरूपात त्यांचं पूजन सांगण्यात आलेलं आहे, मूर्तीच्या स्वरूपात नाही. कारण मूर्तीला डोळे असतात आणि ती त्यांची जर का दृष्टी आपल्यावरती पडली तर त्यांना जो काही श्राप भेटलेला आहे की तुमची दृष्टी ज्या कोणावरती पडेल त्याचा विनाश होईल, त्या पद्धतीने आपला विनाश व्हायला सुरुवात होतो. म्हणूनच कित्येक जण ही चुकी करतात. म्हणूनच आता हे सांगणे आहे की शनी मूर्तीच्या समोरासमोर उभे राहणे नाही. मात्र त्यांचं दर्शन घ्यायचं कसं, तर शनी मूर्तीच्या एका बाजूला तिरक्यात उभं राहायचं आहे, तिरक्यातच नमस्कार करायचा आहे आणि तुमची जी काही दृष्टी आहे ती त्यांच्या पायांकडेच असावी. त्यांच्या चेहऱ्याकडे, पोटाकडे, छातीकडे किंवा डोक्याकडे पाहायचं नाही, त्यांच्या पायाकडेच पाहायचं आहे. तदनंतर जेवढं पण काही तुम्ही साहित्य आणलेलं आहे, जसं की काळे उडद असतील, काळे तीळ असतील, चमेलीचं किंवा तिळाचं तेल असेल, मोहरीचं तेल असेल, काळा कपडा, डार्क निळा कपडा इत्यादी सर्व वस्तू या त्यांच्या पायांवरतीच अर्पण करायच्या आहेत. निळे फुलं जर का तुम्हाला भेटले तर खूप छान, आणि काळे गुलाब किंवा काळे फुलं जर का तुम्हाला भेटले आहेत अस्तित्वात काळे फुलं, तर ते जर का तुम्हाला भेटले तर ते अतिउत्तम असतील, ते त्यांना नक्की अर्पण करा. त्याच पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेला तुम्ही शनी महाराजांना तेल अर्पण करताय तर ते फक्त शनीलाच अर्पण करायचं आहे, इतर कोणत्याही ग्रहावरती ते अर्पण करायचं नाहीये. कारण शनी ग्रहाचे कित्येक शत्रू ग्रह आहे, त्यापैकी सूर्य आणि मंगळ हे परम शत्रू ग्रह मानले गेलेले शनी ग्रहाचे. आणि जर का तुम्ही मंगळ ग्रहावर सुद्धा तेच तेल अर्पण करताय, सूर्य ग्रहावरती देखील अर्पण करताय, मात्र त्या ठिकाणी तुमचा शनी ग्रहही खराब होणार आहे आणि इतर सर्व
8च्या 8 ग्रह तुमचे खराब होणार आहेत. त्यामुळे फक्त आणि फक्त शनी ग्रहालाच तेल अर्पण करायचंय. इतर कोणत्याच ग्रहाला खडे मीठ, उडीद, काळे तीळ इत्यादी अर्पण करायचं नाही. ही सर्वात मोठी चूक होती, ती करायची नाहीये. तुम्हाला उपवास करायचा आहे. त्याच पद्धतीने एखाद्या योग्य अशा गुरुजींकडून तुम्हाला एक छोटंसं असं अनुष्ठान करून घ्यायचं आहे. एक संकल्प करायचा आहे की मी श्री शनिश्चरांसाठी म्हणजे शनिदेवांकरता, ते शांत होण्याकरता आणि मला लाभ होण्याकरता मी 23,000 एवढा मंत्रजप करेल आणि 23,000 एवढा मंत्रजप तुम्हाला करायचा आहे. मग तो तुम्ही सरलगट एकाच दिवशी सुद्धा करू शकता किंवा काही पडाव ठेवू शकता की मला 11 दिवसात करायचा आहे, 18 दिवसात करायचा आहे, 21 दिवसात करायचा आहे. अशा पद्धतीने देखील तुम्ही ते जे काही अनुष्ठान आहे ते करू शकता. शनिवारी उपवास करायचा आहे. त्याच पद्धतीने काळ्या तुळशीच्या माळेवरती शनी मंत्राचा जप देखील करायचा आहे. जर का तुम्हाला त्वरित शनिग्रह शांत करायचा असेल तर एक तर शनिग्रहाची शांती करून घेणे किंवा शनी ग्रहाचा 23,000 एवढा मंत्रजप पूर्ण करणे. याने देखील शनिग्रह शांत होतो आणि शुभ फळ द्यायला सुरुवात करतो. या ठिकाणी मी आपल्या सर्वांची रजा घेतो. पुढील व्हिडिओ नक्कीच आपण अशाच एखाद्या शास्त्र संबंध विषयावरती आणू. तोपर्यंत हरिओम.